लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारनं आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्याची चर्चा आहे। याआधी 2 वेळा आदिवासी विकास विभागाचा तब्बल 350 कोटी 70 लाखांचा निधी वळवला होता। तर आताही पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवल्याचं बोललं जात आहे। यावरून आता राजकारणही रंगतंय। पाहूया। तिजोरीवरचा भार वाढला, लाडकीसाठी निधी पळवला। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही, कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही। मे महिना संपायला आलाय तरी लाडकीचा हप्ता काही खात्यात जमा झाला नाहीये। एकीकडे लाडक्या बहिणी 1500ची वाट बघतायत तर दुसरीकडे लाडकीच्या हप्त्यासाठी निधीची पळवापळव सुरू असल्याच्या चर्चा रंगल्यात। सरकारच्या तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाच्या निधीकडे सरकारने मोर्चा वळवल्याचं समजतंय। आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आलाय। याआधी 2 वेळा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवलाय। यापूर्वी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवलाय। हे बघा, हे तर इलेक्शन पुरती आलेली योजना आहे। विधानसभा संपल्या, आता झेडपी आणि महानगरपालिका शिल्लक आहे। तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना राहील। शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे। असं ऐकलं होतं की केंद्र सरकार 1 लाख कोटी पैसे पाठवणार, ते पाठवणार नाही, येणार नाही आणि हे होणार नाही। आता खरं तर या राज्यात जीएसटी मोठ्या प्रमाणात कलेक्शन होतं। राज्याला चांगले दिवस येऊ शकतात, परंतु आदिवासी विकासाचा पैसा वळती करू नये एवढं मी सांगेन। तब्बल 3 वेळा आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं बोललं जात आहे। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या चर्चांना फुल स्टॉप दिलाय। आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल। त्याप्रमाणे तो दाखवला। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं। त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो। अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो। सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी इतर योजनांसाठी वळवता येत नाही असा नीती आयोगाचा नियम असताना करोडो रुपयांचा निधी वळवला जात असेल तर मग आदिवासींच्या प्रश्नांसाठी मंत्रालयांच्या जाळ्यांवरती उडी मारणारे आदिवासी आमदार मूग गिळून का बसलेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पैसे काढून तेच असं उलट्या बाजूनी असं तुम्हाला दिलं तर आम्ही आमच्याच भावबंधांना सगळ्यांना बहिणींना आम्ही सगळ्यांना एक खात्रीने सांगतो का बाबा तसं झालेलं नाही। जे 9.35% जे काही 18,000 कोटीपर्यंतचं बजेट होत होतं तेच बजेट 2,000 कोटीनं वाढवाचं देऊन जवळपास 41% बजेट वाढवा दिलं आहे। ह्याची आम्ही खात्री करून घेतली, त्याच्याशिवाय आम्ही ते रिलीज नाही करून दिले। तर आमचा निधी वळवला नसून उलट आम्हालाच अधिकचा निधी दिलाय असं उत्तर आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी दिलंय। मागच्या वर्षी 17,800 कोटी रुपये होते आणि यावर्षी 21,495 कोटी रुपये दिले। एकूण वाढ किती दिलेली आहे बजेटमध्ये? 3240 कोटी रुपये वाढून दिले असल्यामुळे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं। त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही, कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही। जर आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही, आदिवासी विभागाला निधी कमी पडत नाही तर मग आदिवासी विभागातील विकास कामांचा निधी प्रलंबित का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कंत्राटदाराची देयकं ही गेल्या कमीत कमी 1-1.5 वर्षापासून मिळत नाहीत। आता मिळायची वेळ आल्यानंतरनं लाडकी बहीणसाठी जे पैसे द्यायचे आहेत याच्यामध्ये हे आदिवासी विभागामधले जवळपास 650 ते 700 कोटी रुपये वळती केले असल्यामुळे कंत्राटदाराची देयकं 31 मार्च 2025 रोजी काही थोडीशी प्रमाणात मिळाली होती, 5 ते 10%। आता गेल्या जवळपास 2-2.5 महिने झाले एकही छदाम पैसा राज्य शासनाने कोणत्याच विभागाच्या कंत्राटदाराचे देयक देण्यासाठी दिलेलं नाही, हे अत्यंत चुकीचे आहे। लाडकीमुळे आदिवासी विभागाला कडकी लागल्याचं वारंवार बोललं जात आहे। आता यात कितपत तथ्य आहे हे सरकारलाच ठाऊक। पण यातून एकच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे
लाडकीच्या निधीसाठी नेहमी आदिवासी विभागावरच अन्याय का? आपल्या विभागावरती आणि आपल्या समाजावरती अन्याय झाला तरी आपल्याला व्यक्त होता येत नाही असं आदिवासी मंत्री आणि आदिवासी आमदारांची भावना झाली आहे का? कारण एकीकडे सरकार आणि दुसरीकडे समाज अशा कात्रीत आमदार आणि मंत्री अडकलेत का? त्यामुळे सारवासारव केल्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था आदिवासी मंत्री आणि आदिवासी आमदारांची पाहायला मिळते. कॅमेरामन सचिन शिंदे, सरळ सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.